हे गाईज, तर कशात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण माहिती असणार आहात. जस्ट आता गाईज माझी मस्त की मॉर्निंग झाली आहे. मॉर्निंग पण नाही, गुड आफ्टरनून सांगतो, कारण का दरवेळी तुम्ही बोलत असेल काय तुझी मॉर्निंग आहे यार, सिरियसली एवढं लेट का उठतस? तर करता रात्री एडिटिंग वगैरे करायला लागते. आज तर बोलायचं चष्मा का घातलायस? तर हा चष्मा काय नंबरचा नाही आहे, साधा चष्मा आपला, कारण का मम्मीने मला तो खास बाजारात आणलेला, कारण का रात्री वगैरे एडिटिंग करताना तर डोळ्यांना त्रास नको व्हायला, तर त्याच्यामुळे मम्मीने मला हा चष्मा आणला होता. तर मी कधी केअर करतच नाही, पण आज बोला असंच घालीत जरा आणि ब्लॉग चालू करेल, सो त्याच्यामुळे पण घालीन मी डेली तो रात्रीच्या टायमाला. जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर फटाफट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज गाईज रामनवमी सुद्धा आहे, सो आज सुद्धा मी जाणार रामनवमीला, कारण का आपल्या इथे सुद्धा जवळ इथे 5 मिनिटावर 5 मिनिट नाही 2 सेकंदवरती समजून त्याला 2 पावलांवरतीच आहे इथं मंदिर, आणि खूप जास्त लांबून पब्लिक वगैरे येत असते. तर संध्याकाळी जाणारच आहे मी तिकडे. तर सगळ्यात पहिलं तर आपण जेवण करून घेऊयात, कारण का जेवायला सुद्धा मस्त आहे की मी भाकरी घेतलेली आहे आणि आज बटाट्याची भाजी केलेली. तर आता पटकन जेवून घेतो मी, कारण का दुपारचा टाईम झालेला आहे, सो भरपूर जास्त गरम पण होत आहे, खूपच होत आहे गरम, खूप म्हणजे खूप. काय माहिती यावी असं वाटतं सूर्यमामा खूप जवळ आलाय माझ्या, त्याला वाटतं पप्पी घ्यायचे माझे. भाई तू लांबच राहा, तुझी पप्पी मला महागात पडेल. आता कुठे मम्मीने दुपारची एसी लावलेली आहे, माझी मम्मीने एसी बिलकुल लावून देत नाही. तुमच्या मम्मी करा सांगा, वाचत आहे ना मीटर वाचत. हा बघा आता काहीच काम करत नाही, आता झोपेत न उठलेला आहे, मस्त दिवस. कामाला जा, तू बिल भर तर नाही, फक्त घरी मम्मीला पण विचारा, सकाळपासून ते रात्रभर फक्त झोपा काढत असतो. ब्लॉगच्या नावाने फक्त उठतो आणि झोपा काढतो, बाकी काय काम तर येत नाही, आणि अपेक्षा करतो घराच्या बाहेर काढलं पाहिजे याला. झालं बोलून? हा झालं बोलून काय झालं का अजून काय बोलायचं आहे? मग मम्मीला बोल झालं बोलून, मम्मी बरोबर बोलेल तुला झालं बोलून. मम्मीला माहिती आहे मी काय बोलायचं, समजलं का? तू उदाहरण द्यायची गरज नाही. तुम्हाला खरं सांगू ना, मला कधीपासून बोलतो माहिती का, मी पण ब्लॉग बनवतो, मी पण ब्लॉग बनवतो. आज विचार कर, गेमिंगचा चॅनल ओपन केला कधी माहितीये का, 4 का 5 वर्ष झाले त्या गोष्टीला, अजूनपर्यंत युट्यूबचा चॅनल बनवतो अजूनपर्यंत. त्या मागून मी पुढे आलो, तरी विचार करा. शेवटी कसं असतं माहितीये का, भोगणारे भुगतात, त्याच्यावेळेस लक्ष नाही द्यायचं, बिस्किट टाकून पुढे जायचं. माझं घेतलेलं माझं कॉम्प्युटरचं थोडंसं काम आहे, तर ते ब्लॉगचंच काम आहे, ते पटकन करून घेतो मी, कारण का मला सुद्धा जायचंय खाली. आता तुझा आहे का पप्पांचा लॅपटॉप आहे, समजला का? चूप, पप्पांचा लॅपटॉप आहे. तू कुठे नाव लिहिलं दाखव मला. अरे अख्खा लॅपटॉप माझा आहे. काय संबंध आहे? जा मम्मीला बोला, जा मम्मीला बोला. इथं दाखवत नाही, इथं दाखवत नाही. तो नाव मारू दे, ते मी पण चेंज करू शकतो, ते मी पण चेंज करू शकतो, समजला का? सांगायची गरज नाही, इथं कोणी नाव मी पण चेंज करू शकतो. घेतो पप्पा, घेतो मम्मी पप्पांच्या पैशाने बोलतो माझ्या सगळं. त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा सीन झालेला आहे, घरचा मेन जो वायफाय ना आमचा, त्याचा रिचार्जच संपलेला आहे, नेट वगैरे सगळं खपलेलं आहे. त्याच्यामध्ये माझा जो नेट मी यूज करतो स्वतः, तर भाई 1 GB भेटते दिवसाला. सो ती काय करू मी? तर आता सगळ्यांचा आमच्या ना पप्पांच्या हॉटस्पॉटवर चाललेलं आहे, जिओच्या याच्यावरती. त्याच्यावरतीच मी ब्लॉग वगैरे अपलोड करतोय. यार काय दिवस आलेत यार, काय सांगू तुम्हाला. पहिल्यांदा असं झालंय, आणि मम्मी एकदा रिचार्ज भरून पण देत नाही, आणि त्याच्यामध्ये गरम पण एवढं होतं ना, काही एसी लावले गपचूप. आता मम्मी आली ना का लगेच बंद करेल, रात्रीशिवाय एसीच चालू करून देत नाही. तुमची पण मम्मी अशीच आहे ना? मला सांगा कमेंट मध्ये फटाफट. काय जस्ट आता आमची मस्त तयारी वगैरे करून झालेली आहे, माझी आणि भावाची दोघांची चाललेली आहे. तर आता आम्ही खरं तर चाललेलो एक सरप्राईज घेण्यासाठी. तर संध्याकाळचा टाइम पण झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये मंदिरात पण पाया पडेल मला जायचं, पण तिथं पहिलं मी जाऊन येतो. सतत सरप्राईज काय असणार आहे तुम्हाला बघायला भेटेल, एकदम खतरनाक असणार आहे. तर चला फटाफट जातो मी. कसली बिट्टी कसली पण आ रहा है क्या? मुंबई उड़ाने का लगता मकसद इन लोग का आज सब लुटणे काय. चला काय फटाफट जातो मी आता तिकडे गेल्यावरती, कारण का ऑलरेडी भरपूर जास्त टाइम झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये तो थांबलेला आहे किती वेळ माहिती आहे का आमच्यासाठी. चला तुम्हाला गेल्यावर सरप्राईज दाखवतो काय आहे. A few moments later. जस्ट आता पोहोचलोय मी, म्हणजे मित्राच्या बिल्डिंगच्या खाली. आता जर तुम्हाला बोललो होतं ना सर, तुम्ही का पाहिले रे सगळेजण? असं तरी त्याच्यामध्ये काय आलं, या ना त्याच्यात काय. तर गाईज ऍक्च्युली सरप्राईज काय होता ना, तर तुम्हाला दाखवतो मी काय होतं ते. खरं तर तुम्हाला वाटतं माझं सरप्राईज आहे, तर माझं नाही आहे, तर आपल्या जवळच्या एकदम खास मित्राचं आहे. तुम्हाला माहितीच असेल मारी, हा बघा मारी, आपला मारी भाईनी टिकवेक्स मारी पबजी मधल्या, म्हणजे खरं त्याचं नाव आशिष आहे, पण आम्ही त्याला मारी. आता भाई ते आमच्या मित्रांचे नाव, ते तुम्ही इग्नोर मारा. पण सगळ्यात मेन तुम्हाला सांगू ना, आज भाईनी पहिली गाडी याच्या आज घरी आलेली आहे. तर काय वाटतं तुला? काही नाही, घेतली आणि आलो, घेतली आणि आलो. घेतले आलेलं आहे ज्योती मनात, ती आणली
आणले छोटीशी गाडी आहे. छोटीशी लाय आपली खूप आहे, मोठी आपली गाडी आहे आहे. गाईज. तुम्हाला आता सरप्राईज दाखवतो मी काय ते. पहिला आनंद मावत नाही, त्याच्यामध्ये तोंडातून बाहेर येत नाहीत शब्द, मुखदर्शन होत नाही त्याचं कॅमेरा समोर, काय बोलावं समजत नाही. पण हसायला येतंय जाम. So, हा बघा, हा तो सरप्राईज आहे त्याचा, जी त्यांनी नवीन गाडी घेतलेली आता. ही बघा, बघू शकताय. जी होती मनात ती चांदी दारात, लेट पण थेट. हे बघ फीचर ऍडव्हान्स फीचर. एक्सेस 125 नवीन आत्ताची गाडी जी बहिणी घेतलेली आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. थँक्यू. हा, आणि गाडीवरती राईड मारत जा, गाडीला खाली ठेवू नको, प्रश्न पडला. सो गाईज कॉंग्रॅच्युलेशन्स भावाला. आणि यांच्या घरामध्ये पहिली गाडी असेल आहे. आता आहे ना, तुम्ही बाकीची पूजा वगैरे ते आता काकू येतील वरनं खाली, ते बाकी तुम्ही बघा. सो भाई खूप भारी, म्हणजे आता मला टेन्शन नाही. आता मला पेट्रोल बचत झालं ना, आता माझा काम झालं, आता सोय झाली भाई फिरायची. फक्त डिमांडला गरज आहे. बाकी कशाची गरज नाही. कारण आमच्या गाड्या उपयोगाच्या नाहीत ना. जिथे इथं बायकांना फ्रीची सोय पाहिजे असते ना. मनापासून काहीतरी माग. बोल गणपती बाप्पा मोरया. उडं उडं पाणी. फोड ना, फोड फोड. फोड फोड पूर्ण फोड. जेव्हा माझ्या घरी पहिली गाडी येते तेव्हा मी आतमध्ये ठेव ना, टायरच्या ठेव ना, टायरच्या खाली. भाई एक नंबर विषय खोल चाललेला आहे. हसता काय रे, नया आहे व. खा तो, खा आता का तो, खाऊन टाक आता. चालू कर, चालू कर. गाडी चालू कर आणि फोड. भाई पेढा पडला. येऊ दे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेट. बस पोचलाच गार्डाला आता. जा तू डिमांडला घेऊन जा. ही सगळी पेढा नको, पार्टी पाहिजे. पार्टी पाहिजे. पार्टी पाहिजे, पेढा नाही पाहिजे. खडा सर बघ काय बाबा. ना पेढा नाही, मला पार्टी पाहिजे. स्टार्टर बोलतो भाई. घेतली जावी लागा हॉटेलची. तर गाईज आता सगळे पूजा वगैरे यांचे करून झालेले आहे. आणि आता आम्ही म्हणजे मित्र सगळे तर आम्ही चाललोय असं राऊंड मारायला. जरा याची नवीन गाडी आहे तर राऊंड मारायला. सो चला. आणि मी आता बुलेट घेतलेली आहे आणि अभिने माझी बाईक घेतलेली आहे. सो चला मस्त की बुलेटची पण राईड होईल आणि नवीन गाडीची पण एक राईड आहे मस्त. फायनली सगळीकडे राऊंड वगैरे मारून फिरून झालं. आमचा नवीन गाडी होती मस्त. नवीन गाडीचा पेट्रोल संपला आहे. तर राईड बीड मारत आम्ही आता पेट्रोल संपत आम्ही आलो आता बर्गर बोलतोय. हा बर्गर किंगला आलेलो आहे. आणि आज मारेला आम्ही पूर्णपणे बघू शकताय. चपाती भाजी खायला ना पण बर्गर किंगला. येस चला एंट्री मारूया आता. काय वाटतंय? चपाती महाग आहे. 1000 रुपये. आज गाडीचा पेट्रोल संपून काय वाटतंय तुला? हा पेट्रोल कमी भरला मी, ह्याच्यासाठी थांबलेलो मी. ए सगळ्यात महाग काय? सगळ्यात महाग मागव. वरती बिल खाली आहे, त्याला बोल थांब पहिले. तू खाली राम बिल करून जा. हे तुझा वरती तुझा काम नाही. घेऊन ये ना हातामध्ये. थांब तू घेऊन येणार आहे. मी तू सेट बोल सेट नाही, बॅग बिग तू घेऊन आलाय.
तो बघ तो पहिला बघून घेतोय हँडसम दिसतोय का थांब जरा. बाई सगळ्यात मागडा मागव गुरुची व्हिडिओ. ओ भाई साहब पार्टी देणारा मागे उभा आहे. घेणार पण. तर गाईज आता आम्ही वरती आलेलो आहे. खाली ऑर्डर वगैरे दिली सगळे आणि आम्ही योच कोपरा घेतला बसायला मस्त की. बघा इथे लिहिलं बघा होम ऑफ द उपर कडक. एवढा असा काय मस्त स्पेस आहे भारी. आम्ही लास्ट टाइम गेलो होतो आम्ही तेव्हा तिकडे बसलो होतो एकदम. सो तिकडे आता कपल बसलेले आहेत. आपल्याला काय करायचं नाही आपण आपल्या मित्रांसोबत बसतो भाई. दोस्ती यारी सबसे भारी. कपल पण आपल्या सोबत नाही काय आपण असे चांगले वाटतो. आता ऑर्डर वगैरे येईल तो पण टाइमपास करत आपण मग बघूयात. काय बघत होता तू बघत होता काय प्रॉपर आहे. आले बघा 2 जण आले आमचे बघा. मेवणी झाली 2 मेवणीच. काय मागवलं डाळ भात डाळ भात लोणचं पापड. तर काय जे त्या लोकांनी मला हे फ्री दिलंय बघा. हे फ्रीच असतं खरं तर तरी पण फ्री दिलंय मला काल. बर्गर की येणार ना 100%. तर गाईज फायनली आलेले आपली जी ऑर्डर मागवली होती ती ऑर्डर सगळी आलेली आहे आपली इथे. आणि बर्गर वगैरे आहेत मस्त चीजी बिजी. पार्टीवाला बघा चालू झाले खायला. किती गोड असतोय त्याला. ते चेहऱ्याच्या मागे किती दुःख लपलेले आहेत यार. खर्चच खर्च झाला नवीन गाडीचा. किती महागडा बटाटा बटाटा दे. 300 रुपीज. चला गाईज मस्त आपली ऑर्डर वगैरे आलेली आहे आणि माझ्याकडे सगळेजण थांबले खायला. चला आता आपण खायला चालू करत पटापट. आणि सामान आल्यानंतर तुम्हाला भेटतो आम्ही. चला खायला घेऊ. तर चला गाईज आता जस्ट आमचं खाऊन वगैरे झालेलं मस्त. आणि पार्टी पण खूप मस्त लागली कारण का कसे पैसे आपण नाही भरले ना पैसे दुसऱ्याने भरले त्याच्यामुळे टेस्ट एकदम भारी लागली. आता चाललेलं आहे घरी यांचे कारण का हा आणि हा सोहम दोन्ही एक्सेस वाले त्या रूटला आहेत आणि आमचे एक बाईकवाले आम्ही वेगळ्या रूटला आहे. तर चला भेटूयात आपण आता. चला बाय बाय गाईज. बाय 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 बाय. भेटूया पुढे कधीतरी. चले मारी नीट जा नीट गाडी झालो बाई. आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. चल गुरु जाणे दे आपला घर बी. चला गाईज आता जातो आम्ही. आणि मग आता मला जायचं पाय पडायला कारण की मी अजून सकाळपासून गेलोच नाही. घरचे सगळे गेले मी एकटाच नाही गेलोय. A few moments later. तर गाईज जस्ट आता मंदिरामध्ये पोहोचलोय आणि मंदिर बघायला भरपूर सुंदर केलंय आणि खूप सुंदर डेकोरेशन वगैरे केलंय. खतरनाक वाटतंय कारण का रिसेंटली मध्ये आता काम चालू होतं मंदिराचं पण खूप सुंदर वाटतंय आणि 1 नंबर आहे. सिरियस मला डेकोरेशन भरपूर जास्त आवडला. तुम्ही सुद्धा बघून घ्या. काहीच आपण ना तुला तोडायला नको म्हणून. मला नको माझं जेवण झालं. ये जेवायला या हे जेवायला या. माझं जेवण झालं. मी पण आताच बसलो नंतर बसलो. खा पटपट चल. आता कधीच जेवण झालं सिरियसली. कधीपासून तर खातोय माहिती आहे का. आणि नंतर आला बोलतो 2 वेळा माफ असतं लाभ घेतो चांगलं. बोलतो मला काय माहिती कारण काय माहिती का पापडच्या मला जेवण जात नाही. किती माणसाने खोटं बोलावं. चला गाईस आता येते उद्या पटकन खाऊला सॉरी आता खाऊन उद्या पटकन आणि नंतर बाहेर भेटू तुम्हाला. तर गाईस जस्ट आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही असंच आलो होतो चालायला. आणि आता येता आम्ही ना जरा फीज वगैरे घेतल्या चालता बोललो जरा जास्त खाल्ल्या तर जरा जिरो या भाईनी बघा माझे 100 रुपये कॅन घेतलेला 80 रुपयाचा. बघू नवीनच आहे ना एक बघा गाईचा वेगळाच फ्लेवर आहे काहीतरी नवीनच. हा बघा 45चा आहे पण खरं आम्ही 07 लवर आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल ज्यांना बोलायचं ते. कसे टेस्ट कशी आहे पिना नक्की मस्त आहे का. कॅमेऱ्यासमोर नको कुठं बोलू.
ठीक आहे सर गाईज मी पण नंतर ट्राय करतो मी पण ट्राय करतो नंतर. मी तर मेन म्हणजे फीस घेतली कारण का भाई जरा मस्त ए मला पण पाहिजे भाई 80 रुपये एकटाच पितोय. चला जातो आता मी घरी पित टाइमपास करत कारण का एवढं आम्ही खाल्लंय ना सुस्ती पण येते आणि चालायची आमची कॅपॅसिटीच नाही. A few moments later. जस्ट आता घरी आलेलो आहे आणि भरपूर जास्त दमलेलो आहे. सो आता फ्रेश झालो आहे मस्तपैकी. तर झोपायचा पण टाईम झालेला आहे आणि मला आता एडिटिंग पण करायची आहे. तर आजचा ब्लॉग पण आपण तेच एंड करूयात. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर जातात आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटत आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.